नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, वनस्पतीच्या वाढीसाठी तसेच पिकाच्या वाढीसाठी गरजेचं असतं ते पाणी आणि जमीन. जमिनीची पोषक तत्व हे पिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं पाणी. पण हेच जर वापरण्यात येणारं पाणी अयोग्य किंवा समस्यायुक्त असेल तर मात्र याचे विपरीत परिणाम पाण्यावरती, पिकावरती आणि जमिनीवरती होऊ शकतात. मग हे जमिनीचं आरोग्य धोक्यात आणायचं की नाही आणायचं, त्याची आपल्याला काळजी कशाप्रकारे आपण घेऊ शकतो, या संबंधीचाच आजचा आपला विषय आहे, जमिनीच्या आरोग्यासाठी पाणी परीक्षण. आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रमोद जगताप सर. हे मृदाशास्त्रज्ञ म्हणून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड पुणे येथे कार्यरत आहेत आणि तिकडून ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इकडे आलेले आहेत. सर्वप्रथम सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. धन्यवाद सर. आता हा आपला विषय चर्चा करायला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आम्हाला सांगा की जमिनीचं आरोग्य म्हणजे नक्की काय? जमिनीच्या आरोग्यामध्ये साधारण 3 गोष्टींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये जमिनीची जी सुपीकता आहे ती डायरेक्ट आरोग्याशी म्हणजे प्रत्यक्षच त्याचा संबंध येतो. सुपीकता ही 3 प्रकारची असते. एक जैविक सुपीकता, भौतिक सुपीकता आणि रासायनिक सुपीकता. ह्या तिन्ही सुपीकता मिळून जमिनीचं आरोग्य ठरतं. ह्या तिन्ही सुपीकतेमधली एक जरी सुपीकता बिघडली तरी जमिनीचं आरोग्य बिघडलं असं आपण म्हणू शकतो. बरोबर. जसं आता तुम्ही 3 सुपीकतांबद्दल सांगितलं तर जरा आम्हाला विस्ताराने सांगू शकाल की जमिनीच्या सुपीकतेबाबत? आता पहिली तुम्हाला मी सांगितली जैविक सुपीकता. जमिनीची जैविक सुपीकता म्हणजे जमिनीमध्ये असणारे उपयुक्त जीवाणू शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा पिकांच्या वाढीच्या दृष्टीने, अन्नद्रव्य उपलब्धतेच्या दृष्टीने जे उपयुक्त असे जीवाणू आहेत त्यांची संख्या भरपूर प्रमाणात असणे म्हणजे ती जमीन जैविकदृष्ट्या सुपीक आहे असं आपण समजूया. भौतिक सुपीकता म्हणजे जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, पाणी सोडण्याची क्षमता किती आहे, जमिनीमध्ये मोकळी हवा किती आहे की ज्याच्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टींचा जमिनीच्या भौतिक सुपीकतेमध्ये समावेश होतो. आणि रासायनिक सुपीकता म्हणजे पिकांच्या वाढीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्य त्या जमिनीत किती प्रमाणात आहे आणि ती जमीन त्या पिकाला ती अन्नद्रव्य किती प्रमाणात उपलब्ध करून देते, हे म्हणजे रासायनिक सुपीकता. ह्या तिन्ही सुपीकता ते जर अगदी व्यवस्थित असतील तर तुम्हाला पिकाचं उत्पादन घेण्यासाठी ते सगळं पोषक वातावरण असू शकतं. बरोबर, नक्कीच. पण जसं आपल्याला आता शेतकऱ्यांना पाणी जर माझं खराब आहे तर मग हे कशा प्रकारे कळू शकेल की पाणी तपासण्याची गरज आलेली आहे किंवा पाणी तपासणी करणं गरजेचं आहे, हे कशा प्रकारे कळू शकेल? बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकऱ्यांना जर तुम्ही विचारलं की एक सर्वसाधारण विचारलं की तुम्ही शेताला देताय ते पाणी कसं आहे किंवा तर ते सांगतात की ते प्यायला पाणी उत्तम आहे. पण शेतकरी बंधूंनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की जे पाणी पिण्यासाठी योग्य आहे ते शेतीला योग्य असेलच असं नाही. तर मग त्याचं आपण घरात आपल्याला काय आपल्याला काही संकेत मिळतात का की हे पाणी खराब असू शकतं? तर मिळतात. आपण म्हणतो बऱ्याच वेळेला चवीला पाणी मचोळ आहे किंवा ते पाणी जड पाणी आहे किंवा पुरणाची डाळ शिजत नाही किंवा साबणाचा फेस होत नाही किंवा भांड्याला असा थर येतो, पांढरट थर येतो किंवा चहामध्ये उकळत्या चहामध्ये जर दूध टाकलं तर ते फाटतं किंवा चहा खराब होतो किंवा तुम्ही ठिबक सिंचन वापरत असाल तर त्यावेळेला तुम्हाला पाण्याचे क्षार तिथून आलेले दिसतात. हे सर्वसाधारण तुम्हाला एक सूचना देते तुम्हाला की ह्या पाण्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि पाणी तपासणी करण्याची वेळ तुम्हाला गरज आहे आणि ती वेळ आलेली. अगदी बरोबर. नक्कीच नक्कीच. म्हणजे हे घरच्या घरी किंवा त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून कळू शकेल की आता हे पाणी तपासण्याची गरज आपल्याला आहे, पाणी परीक्षण करण्याची गरज आहे. पण मग हे जे तुम्ही सांगताय की क्षार हे जे आपल्याला जमिनीसाठी घातक ठरू शकतात, मग हे पाण्यामध्ये क्षार येतात तरी कुठून, त्याबाबत काय सांगा? आता बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना वाटतं की ते पाण्यामध्ये क्षार म्हणजे फक्त खतातून खतं टाकले म्हणून जमिनीत क्षार आलेत, परंतु त्यासाठी काही रासायनिक अभिक्रिया होत असतात. म्हणजे ज्या वेळेला खडकाची माती होत असते किंवा खनिजाची माती होत असते त्यावेळेला म्हणजे विघटन होत असतं, त्यावेळेला वेगवेगळे क्षार बाहेर पडत असतात आणि पाणी त्यातून ज्या वेळेला वाहतं त्यावेळेला ते पाणी सोबत ते क्षारांना घेऊन जातं. काही वेळेला अगदी जमिनीच्या खोल
क्षार असतात. निसर्गतः जमिनीच्या त्या मातीच्या कणांवर सुद्धा क्षार असतात. पण ज्या वेळेला तुमचं बाष्पीभवन जास्त असतं, साधारण 1350 मिलीमीटरपेक्षा जास्त वर्षाला, आणि पाऊस 750 मिलीमीटरपेक्षा कमी असतो, त्यावेळेला खालील सुद्धा क्षार वर येतात आणि ते पाण्यात विरघळतात आणि तुमच्या शेतीमध्ये ते जाऊ शकतात पाण्यावाटे. नंतर रासायनिक खतं आपण काय वापरतो, त्यातनं फक्त अन्नद्रव्य जातील असं नाही, ते वेगवेगळ्या प्रकारच्या घटक त्यात मिसळलेले असतात आणि त्यातून काही क्षार त्या पाण्यामध्ये जाऊ शकतात. बरोबर. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारातून क्षार हे पाण्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला जातात. आढळून मिसळतात किंवा आढळून येतील. बरोबर. पण मग ह्या जर पाणी तपासणीसाठी आपल्याला जर पाण्याचा नमुना घ्यायचा झाला किंवा तर ते आम्ही कशा प्रकारे करू शकतो? पाण्याचा नमुना घेण्यापूर्वी आपण शेतीला देत असलेलं पाणी कुठल्या स्रोतातून देतोय, म्हणजे विहिरीतून पाणी देतोय का, आपण कॅनॉल इरिगेशन असेल म्हणजे पाटपाणी असेल त्यातून पाणी देतोय किंवा बोरवेलचं पाणी देतो, तर थोड्या पद्धती वेगळ्या आहेत. जर समजा विहिरीतून पाणी देत असाल, बोरमधून पाणी देत असाल, तर सुरुवातीला तुम्ही त्याचा उपसा, छानसा उपसा करून घ्या. 2-2.5 तास पाणी उपसा करून घेतल्यानंतर तुम्ही एक स्वच्छ बादली घ्या. त्या बादलीमध्ये बादली धुवून परत त्या बादलीत पाणी घ्या आणि ते परत प्लॅस्टिकच्या किंवा तुमच्या स्टील ह्याच्या काचेच्या बाटलीमध्ये तुम्ही ते पाणी देऊ शकता. पण जर समजा तुम्ही कॅनॉलमध्ये पाणी देत असाल, नदीतून पाणी देत असाल, तर तुम्ही अगदी मध्यभागी तुम्ही बादली घेऊन ते पाणी त्यातून घेऊन मग बाटलीत भरू शकता. काडी कचरा पाण्यामध्ये जर तुमच्या असेल तर ते तुम्ही गाळून घ्या. फक्त एक काळजी घ्यायची की पाणी परीक्षणासाठी तुम्ही घेतले आणि ते घरी 1-2 दिवस ठेवले आणि 2 दिवसांनी प्रयोगशाळेत नेले, असं काय करू नका. ते पाणी घेतल्यानंतर 24 तासाच्या आत पाणी ज्या प्रयोगशाळेत तुम्हाला तपासायचे त्या प्रयोगशाळेत ते गेलं पाहिजे, एवढी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नंतर जर तुम्ही पाणी गेले तर त्याचे तुम्हाला निष्कर्ष वेगळे येऊ शकतात. बरोबर. म्हणजे हवं तसं आपल्याला निष्कर्ष जसं तुम्ही म्हणालात तसं मिळत नाही, किती क्षार आहेत किंवा किती नाहीये त्याचबरोबर. पण जेव्हा आपण शेती करतो तर शेतीसाठी पाण्यातले कोणते घटक आपल्याला समजून घेणं अति महत्वाचं आहे, त्याबाबत काय सांगा? आता ज्या वेळेला आपण पाण्याचा विचार करतो तर बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना पाणी म्हणजे देताना पाणी जास्त दिलं जातं, पाणी जास्त देत आहे यापर्यंतच बोललं जातं. पण तुम्ही जे पाणी देत आहात त्या पाण्याची प्रत कशी आहे, त्या पाण्यामध्ये ते खरंच पाणी शेतीला किंवा पिकांना योग्य आहे का. म्हणजे एक सर्वसाधारण उदाहरण द्यायचं झाले तर आपल्याला पाण्याला चव लागते. जसं आपल्या कुठल्याही अन्नाला चव लागते, म्हणजे मीठ असल्यावरच चव लागते. म्हणजे मीठ हा एक प्रकारचा क्षारच आहे. मग पाण्याला चव लागते याचा अर्थ पाण्यात सुद्धा कोणते तरी क्षार आहेत. जर जेवणामध्ये मीठ जास्त झालं तर ते जेवण खारट होतं, तसं मग ते आपल्याला खाण्यायोग्य वाटत नाही. तसं पाण्यामध्ये सुद्धा जर क्षार जास्त असतील तर ते पिकांच्या दृष्टीने आणि जमिनीच्या दृष्टीनेच वाईट असतात. म्हणून त्या पाण्याची प्रत तपासून घेणं, किती प्रमाणात पाणी देणं हा एक विषय, आणि देत असलेल्या पाण्याची प्रत समजावून घेणं आपल्याला माहिती असणं हा एक विषय. असे 2 विषय त्यात पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बरोबर. पण मग ह्या जे क्षारांबद्दल आपण चर्चा करतोय तर पाण्यात असे किती प्रकारचे आणि कोणते असे क्षार आपल्याला दिसून येतात किंवा असतात? पाण्यामध्ये आपण ज्या वेळेला प्रयोगशाळेमध्ये ते तपासतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, अमोनियम असे धनप्रभारित आयन काढतो आणि क्लोराईड, सल्फेट्स, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, नायट्रेट असे ऋणप्रभारित आयन काढतो. ह्या दोघांचा संयोग होऊन क्षार तयार होतात. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट, तसेच सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम सल्फेट अशा प्रकारचे म्हणजे जवळजवळ 16-17 प्रकारचे क्षार तयार होतात. आणि याचा परिणाम ह्या सगळ्याचा ह्याचा त्या पाण्याचा जो सामू म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये pH म्हणलं जातं, विद्युत वाहकता ज्याला EC म्हणलं जातं, याच्यावर परिणाम होतो. तर हे सगळे क्षार एकत्र होतात. मग त्यातले कोणते क्षार तुमच्या पाण्यामध्ये तुम्ही देत असलेल्या पाण्यामध्ये प्रामुख्याने आढळतात ते आपण प्रयोगशाळेमध्ये तपासतो. बरोबर. पण मग हे जे एवढे प्रकारचे जे क्षार आहेत ते जेव्हा पाण्यात मिसळतात तेव्हा त्यांचं प्रमाण सारखंच असतं का की वेगवेगळं असतं? नाही, याच्यामध्ये प्रत्येक क्षाराची विद्रव्यता वेगळी असते. समजा आता मिठासारखा क्षार घेतला, म्हणजे ज्याला सोडियम क्लोराईड इंग्रजीमध्ये म्हणलं जातं, तर त्याचं पाण्यामध्ये विद्रव्यता 264 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये ते विरघळतं. तेच जर मॅग्नेशियम क्लोराईड घेतलं तर ते 300 ग्रॅमपर्यंत विरघळतं. आणि तोच जर कार्बोनेट सारखा क्षार असेल, कॅल्शियम कार्बोनेट असते, त्याचे विद्रव्यता 0.00131 ग्रॅम प्रति लिटर, म्हणजे जवळजवळ अविद्रव्य स्वरूपात. मग ज्या वेळेला पाण्यामध्ये क्लोराईड आणि सल्फेट असे क्षार असतात त्यांची विद्रव्यता जास्त असते, आणि कार्बोनेट आणि बायकार्बोनेटचे क्षार असतात त्यांची विद्रव्यता कमी असते. म्हणजे सगळ्या क्षारांची विद्रव्यता पाण्यामध्ये सारखी नसते.
आपण आता क्षारांबद्दल तुमच्याकडून जाणून घेत आहोत, पण मग ह्यांचे जे परिणाम होतात, विपरीत परिणाम आपल्या पिकांवरती, आपल्या जमिनीवरती होत असतात, सर्वसाधारण परिणाम तुम्ही आम्हाला काय सांगू शकाल? जर समजा तुमच्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये क्लोराईड आणि सल्फेटयुक्त क्षार असतील तर तुमच्या जमिनी क्षारपड होतील. इंग्रजीमध्ये त्याला सलाईन सॉईल म्हणलं जातं. आणि जर कार्बोनेट आणि बायोकार्बोनेट प्रकारचे क्षार असतील तर तुमच्या जमिनी चोपण म्हणले होतात. त्याला सोडिक सॉईल म्हणलं जातं किंवा अल्कलाईन सॉईल म्हणलं जातं. म्हणजे क्षार विद्राव्य क्षार असतील तर क्षारपड जमीन होती आणि जे अविद्राव्य प्रकारचे क्षार असतात आणि ते गोळा होतात त्यांनी चोपण जमीन तयार होते. अच्छा, पण मग जेव्हा आपण ही पाणी तपासणी करतो तेव्हा पाण्याची प्रत माझी चांगली आहे किंवा खराब आहे ही आपण कशा प्रकारे आपण ठरवू शकतो? ज्या वेळेला प्रयोगशाळेत हा नमुना येतो त्यावेळेला पहिल्यांदा त्या पाण्याचा सामू बघितला जातो. त्या पाण्याची विद्युत वाहकता बघितली जाते. त्या पाण्यामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, अमोनियम, तसंच क्लोराईड, सल्फेट, कार्बन, बायकार्बन किती आहे ते बघितलं जातं. नंतर त्याच्यावरून ह्या सगळ्या पृथक्करणावरून सोडियम अधिशोषण गुणोत्तर, ज्याला इंग्रजीमध्ये सोडियम ॲडसॉर्प्शन रेशो म्हणलं जातो, तो तपासला जातो, तो काढला जातो आणि अवशेषात्मक सोडियम कार्बोनेटचं प्रमाण किती हे तपासलं जातं. आणि ह्या सगळ्या घटकावरून पाणी 4 प्रकारामध्ये विभागलं जातं. अतिउत्तम पाणी, नंतर चांगलं पाणी, त्यानंतर संशयास्पद पाणी आणि अयोग्य पाणी. मग ह्या गटामध्ये ते पाणी विभागलं जातं आणि त्याच्यावरून शेतकऱ्यांना शिफारस केली जाते. बरोबर, त्यांना पुढची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल सुचवलं जातं किंवा सांगितलं जातं. बरोबर, पण मग हे जे पाण्यातील आपल्या वेगवेगळ्या क्षार जे तुम्ही सांगत आहात त्याचे परिणाम आपल्याला कशा प्रकारे, वेगवेगळ्या क्षारांचे वेगवेगळे परिणाम असतात किंवा त्याबाबत काय सांगा? नाही, प्रत्येक क्षारांचा परिणाम हा वेगळा वेगळा असतो. आता क्लोराईड आणि सल्फेट युक्त जर क्षार असतील, तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जमिनीवर असं मीठ फुटल्यासारखं दिसतं, पांढऱ्या जमिनी झाल्यासारख्या दिसतात. ते जर कार्बोनेट आणि बायकार्बोनेट सारख्या क्षार असतील तर जमिनीवरती तुम्हाला क्षार दिसणार नाहीत, पण जमिनी कडक घट्ट झालेले दिसतील. म्हणजे त्याचे परिणाम इतके म्हणजे भयानक असतात की त्या जमिनीवर तुम्हाला मशागत करायला सुद्धा शेतकऱ्यांना अवघड जातं. आणि जर समजा विद्राव्य क्षार असतील तर ते चांगल्या पाण्यामध्ये विरघळून तुम्हाला बाहेर काढता येतात. त्यामुळे त्याचे परिणाम थोडे कमी विद्राव्य, म्हणजे जसे क्षार असतील त्या पद्धतीवर जमिनीवर परिणाम तुम्हाला दिसतील आणि त्या पद्धतीवर तुम्हाला त्याच्या उपाययोजना कराव्या लागतील. बरोबर, पण आता जसं तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक क्षाराचे वेगवेगळे परिणाम आपल्याला जमिनीवर दिसू शकतात, तर मग ते आम्हाला सविस्तररित्या तुम्ही सांगू शकतात का की या सगळ्या क्षारांचं कशा प्रकारे परिणाम आपल्याला? आता समजा क्लोराईड आणि सल्फेटयुक्त क्षार आहेत. क्लोराईड सारखे क्षार असतील तर पिकांना जर तुम्ही बघितलं तर पानं अशी करपणं, पानांचे शेंडे करपणं, वाढ त्यांची अशी खुरटी राहणं, पिवळं दिसणं. तसं वास्तविक बघितलं तर पाणी दिल्यानंतर पीक तुम्हाला हिरवं दिसलं पाहिजे, जोमदार दिसलं पाहिजे. पण जर पाणी खराब असेल तर असं पाणी दिल्यानंतर पीक असं मलूल झाल्यासारखं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये जो तजेला यायला पाहिजे, तेज आलं पाहिजे, ते येत नाही आणि तुम्हाला ते पीक असं सुकल्यासारखं दिसतं. आता कार्बोनेट, बायकार्बोनेट सारखे क्षार जर असतील तर ते बाकीचे अन्नद्रव्य जे त्या पिकाला गरजेचे आहेत ते मिळू देत नाही आणि त्याचे परिणाम मग अप्रत्यक्षरित्या तुम्हाला त्या पिकांवर दिसतील. बरोबर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की प्रत्येक क्षाराचा एक वेगवेगळा समूह आहे असं आपण म्हणू शकतो की क्लोराईड आणि सल्फेट, तर मग हे आणि कार्बोनेट, बायकार्बोनेट, तर ह्या प्रत्येक समूहानुसार या क्षारांचे परिणाम आपल्याला कशा प्रकारे निदर्शनास येऊ शकतात जे तुम्ही आता उल्लेख केलात, पण सविस्तररित्या सांगितलं तर शेतकऱ्यांना पण जरा त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही ते पाणी परीक्षण करून घेतलेलं असेल तर तुम्हाला त्या पाणी परीक्षणामध्येच तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या त्या पाण्याच्या नमुन्यामध्ये म्हणजे क्लोराईड्स आणि सल्फेटचे क्षार जास्त आहेत. अच्छा, त्या पाण्याच्या तपासणीवरच सांगितलं जातं. आणि तुम्हाला कार्बोनेट आणि बायकार्बोनेट जास्त असेल तर तेही सांगितलं जातं. परंतु त्यात आणखीन हेही सांगितलं जातं की ते क्लोराईड आणि सल्फेट कुठल्या घटकांबरोबर संयोग पावलेले आहेत. ते सोडियम बरोबर संयोग झाला आहे त्यांचा, का कॅल्शियम बरोबर झाला आहे, का मॅग्नेशियम बरोबर झाला आहे, हे पण त्याच्यामध्ये समजतं. कारण त्यामध्ये जास्त काय आहे, तुमच्या पाण्यामध्ये सोडियम जास्त आहे का कॅल्शियम जास्त आहे, कारण त्याचा परिणाम तुम्हाला म्हणजे घरात सुद्धा दिसतो. समजा पाण्यामध्ये कॅल्शियम जास्त असेल तर आपण त्याला म्हणतो जड पाणी. घरी आपण म्हणतो जड पाणी आहे, मचूळ पाणी आहे. आणि जे किडनी स्टोन होतो तर तो जड पाण्याने होतो कारण तो कॅल्शियम त्यात जातो. पण एक लक्षात ठेवा, तो कॅल्शियम आपल्या मानवी शरीराला तो अपायकारक आहे, कारण तो किडनी स्टोन किंवा मूतखड्यासारखे आजार हे करू शकतो. पण तोच कॅल्शियम जमिनीला चांगला आहे. सर, जेव्हा आपण बघतो की खूप शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे पाणी आपल्या पिकांना आणि जमिनी मार्फत देत असतात,
पण हे जेव्हा आता जर माझं मला तपासणी दरम्यान कळलं की माझ्या पाण्यामध्ये क्षार आहेत, तर या क्षारांच्या पाण्याचं मी जर ठिबक सिंचनाद्वारे देत असेल तर मग काय काळजी घेणं मला गरजेचं आहे? पहिलं शेतकरी बंधूंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला ठिबक सिंचन आपल्या शेतामध्ये राबवायचं असेल तर पहिलं पाणी परीक्षण करून घेतलं पाहिजे. अच्छा. पाणी परीक्षण करून घ्यायच्या अगोदर ठिबक सिंचन बसवलं आणि पाणी खूपच खराब असेल तर त्या ठिबक सिंचनच्या दुरुस्तीसाठी, देखभालीसाठी किंवा ती व्यवस्थित चालण्यासाठी फार व्याप करावे लागतात, खर्च करावा लागतो. जर समजा पाणी अगोदर तपासलं तर आपल्याला कळतं की पाण्याची प्रत काय आहे, पाण्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्षार आहेत. मग आपली मानसिकता पण अशी तयार होती की आपल्याला ह्या गोष्टी पुढे कराव्या लागतील किंवा ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. कारण शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत एकच असतो. मग तुम्हाला काय दिसेल, ते जिथं ठिबक बसवलेले तिथून क्षार बाहेर आलेले दिसतात. त्या ड्रिपर जे असतात ते चोक होतात, म्हणजे ते बंद होतात आणि पाणी तिथं पडतच नाही. त्यामुळे तिथल्या झाडाला किंवा पिकाला पाणी मिळत नाही आणि ते झाड जळून जाईल. आणि तुम्हाला ते ठिबक स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला आम्लाचे ट्रीटमेंट, हायड्रोक्लोरिक आम्लासारख्याच्या त्याला प्रक्रिया करून ते पाणी ते सगळे क्षार विघटन करून ते बाहेर काढावं लागतात. म्हणजे ह्यासाठी आपल्याला अगोदर माहीत पाहिजे पाण्यात क्षार कोणते आहेत आणि किती प्रमाणात आहेत. बरोबर, हे माहित पाहिजे, जेणेकरून जास्त आपलं काम वाढणार नाही. आता जे तुम्ही सांगितलं ते परत आपलं काम वाढलं जातं आणि परत खर्चिक पण होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी. आणि आपण म्हणतो की त्याने आपली 50% पाण्याची बचत होती, पण पिकाला सुद्धा तेवढं पाणी गरजे एवढं मिळलं पाहिजे. हे चोक होऊन बाकी असे इतर काही त्याला अडचणी येऊ नयेत. हे जर मग क्षारयुक्त पाणी एवढं जर घातक पिकांसाठी पण आणि त्याचबरोबर जमिनीच्या आरोग्यासाठी पण असेल तर ते आपल्याला सुधारता येऊ शकतं का, की जेणेकरून ह्याची सगळीच आपल्याला उत्तरच मिळून जाईल? नाही, आता म्हणजे ह्याच्यासाठी असं डायरेक्ट असं कोणतं, म्हणजे सध्या वेगवेगळ्या संशोधन संस्था याच्यावर काम करतायत की त्या पाण्यामधल्या क्षारांचा बिमोड करायचा, विघटन करायचं, वेगवेगळ्या स्वरूपात आणायचं चालू आहेत. परंतु ठोस असे उपाय अजून तरी निघालेले नाही आहेत की शेतीसाठी असणारं पाणी ते नीट केलंय आणि पाणी म्हणजे तुम्ही पूर्णपणे वापरू शकता. आपल्याला फक्त पर्यायी योजना वापरता येतात त्याला, की असं पाणी आहे. कारण तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकत नाही की तू चांगलं पाणी वापर, बरोबर, कारण त्याच्याजवळ एकच विहीर असते आणि तीच त्या विहिरीचंच पाणी खराब झालेलं असतं. ते काय बाजारात जाऊन त्याला पाणी आणता येत नाही, त्याला तिथं कुठेतरी सोय करावं लागतं. आहे त्या सोर्सचा म्हणजे आपण विहीर, नदी किंवा कालव्या ह्याच्यासाठी काही करू शकत नाही. मग ते आहे त्या पाण्याचा वापर आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. हे जर आपल्याला ठाम माहिती आहे तर आपण मग ते पाणी कसं वापरायचं ह्यासाठीच्या ज्या इतर त्याला लागणाऱ्या इतर उपाययोजना आहेत त्या केल्या पाहिजे. बरोबर, नक्कीच. पण मग जेव्हा आपण जमिनीच्या बाबतीत त्याचे विपरीत परिणाम काय होतील हे आपण चर्चा करत आहोत, पण हे जर क्षारयुक्त पाण्याचा पिकांवरती काय परिणाम होऊ शकेल ह्या बाबतीत तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? पिकांचा पहिला पिकांवर दिसणारा परिणाम म्हणजे पिकाची उगवणच कमी होते. हे जर पाणी दिलं तर पिकाची उगवण कमी होते. उगवलेलं पीक नीट वाढत नाही. वाढलेलं पीक तुम्हाला असं तजेलदार दिसत नाही. त्याला समजा आता फुलं लागणार असतील, फळं लागणार असतील तर फुलं कमी लागतात, लागलेली फुलं गळून जातात. फळं कमी लागतात, लागलेली फळं गळून जातात. किंवा त्या फळांना जी प्रत म्हणतो, गोडी असेल, रंग असेल किंवा भाजीपाला असेल, त्याची जी मूळची चव आहे ती तुम्हाला मिळत नाही. समजा अन्नधान्यासारखे पिकं असतील तर ते आता समजा गहू, ज्वारी वगैरे असली जी पिकं असतील ती पोचट होतील, तर तुम्हाला त्याचा जो आपण त्याला म्हणतो उत्तम प्रत ते तुम्हाला दिसणार नाही. हे सगळे परिणाम दिसतात आणि अपेक्षित उत्पादनाच्या कितीतरी कमी उत्पादन मिळतं. बरोबर, म्हणजे जे आपल्याला उत्पन्न पिकापासून मिळणार असेल, जेवढं बहरलेलं पीक असं दिसणार असेल ते तसं आपल्याला दिसणार नाही. बरोबर. पण मग सर, जर ह्या क्षारयुक्त पाण्याला आपण सुधारू नाही शकत तर मग हे वापरण्यासाठी काय आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा काळजी, की जेणेकरून आपल्याला आपल्या बहरण्याला पिकामध्ये किंवा उत्पन्नामध्ये घट नाही होणार? हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा प्रश्न आहे की आपल्याला पाणी तर आहे, पाणी आहे ते आपल्याला खराब प्रत हे समजलं पाहिजे. मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की आपल्याला जर चांगली शेती करायची असेल तर 3 ठिकाणी पाणी पाहिजे. एक म्हणजे तुमच्या शेतात पाणी पाहिजे, खिशात पाणी पाहिजे आणि अंगात पाणी पाहिजे. पण शेतात पाणी असलेलं ते कोणत्या प्रतीचं पाणी असलं पाहिजे हा एक गोष्ट महत्त्वाची. ते किती प्रमाणात द्यायचं, आणि आपण वारंवार बोलतोय की किती प्रमाणात द्यायचं आणि त्याची प्रत काय. मग असं जर पाणी द्यायचं असेलच, वेळच आली तर पहिली गोष्ट आपल्या जमिनीमध्ये त्या पाण्याचा निचरा होण्याची सोय पाहिजे. अतिरिक्त पाणी समजा चुकून दिलं गेलेलं असेल तर ते पाणी निचरा झालं पाहिजे. पूर्वी कसं होत होतं, गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ओढे नाले असायचे की ज्याच्यातून अतिरिक्त पाणी त्या ओढ्यावाटी बाहेर निघून जायचं. परंतु आता काय झालंय की शेती कमी होत चालली,
त्यामुळं चर निचऱ्यासाठी जे चर खणणे किंवा हे जिवंत ओढे असणे ह्या प्रमाण कमी झाल्यामुळं दिलेलं पाणी त्या जमिनीतच राहते. त्यामुळं तुम्हाला निचऱ्याची सोय केली पाहिजे. दुसरं, सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. सेंद्रिय खतं म्हणजे कोणती? शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा हिरवळीची पिकं असतील की जे गाडून तुम्हाला त्या क्षारांचा बिमोड करता आला पाहिजे. आणि नंतर जैविक खतं पण तुम्हाला वापरली पाहिजेत, कारण ह्याचा परिणाम डायरेक्ट जो जमिनीवर जो परिणाम होणार आहे तो त्या मागाई सांगितलेल्या ज्या तिन्ही सुपीकता आहे, म्हणजे जमिनीचा सामो वाढेल, जमिनीची विद्युत वाहकता वाढेल, जमिनीमधले उपलब्ध अन्नद्रव्य कमी होतील, जमिनीमधले जीवाणू कमी होतील, जमिनीमधली मोकळी हवा कमी होईल. हे सगळे परिणाम सुधारायचे असतील तर तुम्हाला सेंद्रिय पदार्थांचा वापर भरपूर प्रमाणात केला पाहिजे आणि जैविक खतांचा वापरसुद्धा केला पाहिजे, कारण जमिनीमधले जीवाणूही वाढले पाहिजेत. आणि सेंद्रिय पदार्थ वापरल्यामुळे त्या क्षारांचं बिमोड झाला, विघटन झाल्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल. जमिनीचा आपण टेक्स्चर ज्याला म्हणतो, स्ट्रक्चर जे म्हणतो, म्हणजे जडणघडण आणि पोत हे सुधारेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा वापर केला पाहिजे. नंतर जी बियाण्याची लागवड आहे ती सरीच्या बगलेत केली पाहिजे. आच्छादनाचा वापर केला पाहिजे. आच्छादनाचा वापर यासाठी करायचा की त्या पाण्याचा कमीत कमी, म्हणजे तुम्हाला एखाद्या पिकाला 10 वेळेला पाणी द्यायचं, जर आच्छादन केलं असेल तर 5च वेळा पाणी द्यावं लागेल. म्हणून क्षारात पाण्यावाटे जे क्षार जातील ते 50% तिथं कमी होतील आणि जे बाष्पीभवनामुळे जमिनीतून वर येणार आहेत ते क्षार सुद्धा यायचं कमी होईल. नंतर तुम्हाला पाणी त्या पिकाच्या गरजे एवढंच तिथं देता येईल अशी तुम्ही सोय केली पाहिजे. नक्कीच. आणि एवढंच म्हणजे क्षारयुक्त पाणी जे आहे ते आपल्या जमिनीच्या आरोग्यासाठी घातक नाही ठरणार एवढीच आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ती जमीन नापीक होईल आणि नंतर सुपीक करण्यासाठी परत आपल्याला खर्चिक उपाय करायला लागतील. बरोबर. पण मग आता जो महत्वाचा प्रश्न मला विचारायचा की पाणी परीक्षण जर मला करायचं झालं, माझ्या शेतकऱ्यांना, प्रेक्षकांना करायचं झालं तर ते कुठे आपल्याला करू शकता येईल? पाणी परीक्षण जर समजा महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला पण पाणी परीक्षण करून मिळेल. पुण्याला कृषी महाविद्यालय, तिथं शेतकऱ्यांसाठी खास वेगळी प्रयोगशाळा आहे जिथं माती पाणी परीक्षण करून दिलं जातं. आणि विद्यापीठाची 4ही विद्यापीठाची जे संशोधन केंद्र आहेत तिथं मृदशास्त्र विभाग असेल, ज्या संशोधन केंद्रावर मृदशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ असतील तिथेही तुम्हाला पाणी तपासणी करून मिळेल. त्यानंतर कृषी खात्यांचं जे ह्याच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहेत तिथं करून मिळेल. काही कृषी विज्ञान केंद्र आहेत तिथेही पाणी परीक्षण करून मिळेल. फक्त शेतकरी बंधूंनी एक केलं पाहिजे की पाणी परीक्षण करून घेण्यापूर्वी, समजा आता विद्यापीठं, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी खातं यांच्या व्यतिरिक्त खाजगीसुद्धा काही करून देणार आहेत तर ते खात्रीशीर प्रयोगशाळा असावी, तिथं ते पाणी परीक्षण त्याला करून मिळेल. नक्कीच. प्रेक्षक हो, आपण आपल्या जमिनीला काळी आई म्हणूनच संबोधतो, कारण का तिच्या उत्पन्नावरतीच आपला उदरनिर्वाह अवलंबून असतो. आणि आत्ता जे आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं याचा अवलंब करणं खरंच काळाची गरज आहे, नाहीतर आपली जमीन नापीककडे वळत असल्याचं आपल्याला कळू शकेल आणि त्याचा अधिक खर्च आपल्यालाच भोगावा लागेल. तर सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा नक्कीच अवलंब करावा ही मी विनंती करेन. जगताप सर, तुम्ही इकडे आलात आणि एवढ्या महत्त्वपूर्ण अशा विषयासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन दिल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे खूप खूप आभार. मी सुद्धा आमच्या राहुरी कृषी विद्यापीठ आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेश केंद्रतर्फे आभारी आहे, कारण आत्तापर्यंत माती परीक्षणावर खूप वेळा बोललं जातं, परंतु पाणी परीक्षणावर जो अगदी शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर बोललं जात नव्हतं. या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि शेतकरी त्याचं अंमलबजावणी करतील हीच